कोल्हापूरसारख्या अगदी छोट्या जिल्ह्यात सुरू झालेला उद्योग जागतिक पातळीवरती पोहोचतो आणि त्या ग्रुपचं नाव आहे संजय घोडावत ग्रुप। हा ग्रुप नेमका कसा सुरू झाला, कशा पद्धतीने मोठा झाला आणि आता नेमकं चर्चेत काय येतोय या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी संजय घोडावत ग्रुपचे सर्वेसर्वा संजय घोडावत आहेत आपल्यासोबत। मला सांगा सर, कशा पद्धतीने या ग्रुपची सुरुवात तुम्ही केली, शून्यातून विश्व निर्माण झालेला आहे? ग्रुपची सुरुवात मी 92 मध्ये केली होती। त्यावेळी माझं जे भांडवल होतं फक्त 2 लाख रुपये होतं। त्यावेळी आम्ही लहान लहान कंझ्युमर प्रोडक्ट्स काढून स्वतः मी टेम्पोतून जाऊन मार्केटिंग करून जे आम्ही मार्केट सुरू केलं आहे स्टार नावानं, स्टार ब्रँडनं, तर त्यासाठी आम्हाला भरपूर त्रास झाला। सुरुवातीला भरपूर कष्ट घ्यावे लागले। त्यानंतर हळूहळू फक्त मी आणि माझा ड्रायव्हर दोघंच आम्ही असणार आणि त्या दोघंही जाऊन आम्ही स्वतः माल तयार करणार, स्वतः जाऊन मार्केटिंग करणार, स्वतःच सर्व वसुली करायची, पेमेंट्स घ्यायचे लोकांचे आणि सर्व हे 2 जणच करणार आम्ही। त्यासाठी सुरुवातीला म्हणजे जवळजवळ 4-5 वर्षे स्वतः टेम्पोसुद्धा चालवला आणि आम्ही बरेच कष्ट घेऊन हा ब्रँड सेट केला त्यावेळी। आणि त्यानंतर कंझ्युमरनीच आम्हाला सांगितलं की ऑइलमध्ये या तुम्ही, आटा काढा, नमकीन काढा, असे या पद्धतीने नवीन नवीन प्रोडक्ट आम्ही इंट्रोड्यूस करत गेलो मार्केटमध्ये आणि त्याला अतिशय चांगला असा प्रतिसाद सर्व कस्टमर्सनी आमच्या दिला। कारण फक्त एकच होतं की सर्व्हिस आणि क्वालिटी। तर या दोन्हीच्या बळावर आम्ही संजय घोडावत ग्रुपला हळूहळू वाढवत 2 लोकांचा हा ग्रुप आज जवळजवळ 10,000 एम्प्लॉईज या ग्रुपमध्ये काम करतात आणि संजय घोडावत युनिव्हर्सिटीमध्ये आणि स्कूलमध्ये जवळजवळ 16,000 विद्यार्थी शिक्षण घेतात। तर अतिशय चांगल्या पद्धतीने हा चालवलेला ग्रुप तर आज भरभराटीस येत आहे। पण मला याचबद्दल विचारायचं होतं, वैभव हे अतिशय खूप मोठं वैभव आहे, मात्र त्यामध्ये अडथळे देखील प्रचंड आलेत। ते अडथळे नेमके काय होते? अडथळे म्हणजे सुरुवातीला कॉम्पिटिशन प्रत्येक मालामध्ये आणि प्रत्येक प्रोडक्टमध्ये कॉम्पिटिशन होती। त्यामध्ये मात करत करत आम्ही आज इथपर्यंत आलो आहोत। भरपूर सुरुवातीला त्रास झाला, म्हणजे कामगारांचा असू दे किंवा कोणताही असू दे, त्यावेळी सुरुवातीला त्रास झाला। पण त्यातून प्रत्येक गोष्टीतून मार्क काढत केव्हाही कंप्लेंट न करता कोणत्याही गोष्टीची आम्ही मार्क काढत इथपर्यंत आलो आणि आज जे ग्राहकांच्या प्रत्येक कसोटीस आम्ही पात्र ठरलेलो आहोत की कोणतेही म्हणजे क्वालिटी असू दे किंवा प्रॉडक्ट असू दे, सर्व्हिस असू दे, सर्व कसोटीत आम्ही त्यांना पसंतीस उतरलेलो आहोत। आता तुम्ही इतकं हे सगळं नाव कमवलेलं आहे, जागतिक पातळीवरती नाव आहे, असं असताना आजपासून चर्चा सुरू झाली की संजय घोडावतांना धमकीचा फोन आला 5 कोटीच्या खंडणीसाठी। काय आहे हा सगळा प्रकार? हा म्हणजे आमच्या जवळजवळ 10,000 एम्प्लॉईज आहेत, त्यामधून काही असंतुष्ट पण थोडे कामगार आहेत, थोडे एम्प्लॉईज आहेत। तर त्यांना काम करत नाही म्हणून आम्ही जे कमी करतो कामावरून, तर ते जाऊन काहीतरी करायचं या दृष्टीनं त्यांनी एक ठक्कर म्हणून आहे मुंबईचा आणि एक VP सिंग म्हणून आहे, त्या दोघांचे मला मेसेजेस त्या 13 तारखेपासून येत होते आणि त्यांनी बोगस आमचे पेपर्स तयार करून, ॲग्रीमेंट्स तयार करून, बोगस डाटा तयार करून तो मला व्हॉट्सअपवर पाठवत होते। तर त्यांना मी सांगितलं की हा आमचा डाटाच नाही आहे आणि हा बोगस आहे, कारण आम्ही हायर टॅक्स पेअर आहोत आणि कोणत्याही पद्धतीचं कोणतेही चुकीचं काम केलं जात नाही आमच्या ग्रुपमध्ये। आजपर्यंत जे काही केलेलं आहे ते जवळजवळ 2,000 कोटीपेक्षा जास्त टॅक्स आम्ही भरलेला आहे आमच्या ग्रुपनं। तर तो काही असंतुष्ट लोकांच्यामुळं, तर ज्यांना काहीही केलं तरी संतुष्टी होत नाही असे जे लोक आहेत ते त्यांना जाऊन मिळून, त्या दोघांना जाऊन मिळून त्यांनी हे बोगस जे केलेलं आहे, प्रकार केलेला आहे, तर त्यासाठी मला त्यांनी फोन केला आणि मेसेजेस केले पहिला, नंतर फोन करून आमच्या निलेश बागी आणि YD लोहाना यांना बोलवून त्यांना सांगितलं की 5 कोटी द्या, नाहीतर आम्ही तुमच्यावर रेड करतो, रेड करायला सांगतो, इन्कम टॅक्स, ED, GST या डिपार्टमेंटची। या पद्धतीने भीती दाखवून त्यांनी 5 कोटी मागणी केली आणि नाही दिल्यास जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली। तर याप्रमाणे हा जो प्रकार आहे, त्या असे प्रकार म्हणजे असल्या प्रकारला घाबरून कोणतंही काम होऊ शकत नाही। तर मी डायरेक्ट जाऊन पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली, हातकणंगले पोलीस स्टेशनला, कारण ते आमच्या एरियामध्ये तोच पोलीस स्टेशन येतं। त्यामुळं त्यांना आम्ही कंप्लेंट दिली की या पद्धतीने मला फोन येत आहेत आणि मेसेजेस येत आहेत। तर त्यांनी सापळा रचून पाटील साहेब PSI आहेत, DYSP आहेत, रामेश्वर साहेब
आणि SP साहेब आहेत, बलकवडे साहेब, यांनी अतिशय आम्हाला चांगली मदत केली आणि त्यांनी सापळा रचून वायडींच्या बरोबर नोटचे नंबर घेऊन त्यांना पाठवलं आणि रंगे हात त्याला खंडणी घेताना 1 लाख रुपये ॲडव्हान्स घेताना पकडलं त्यांनी आणि त्याला आणून इथं कोर्टामध्ये हजर केलं. तर त्याला पोलीस कस्टडीसुद्धा मिळालेली आहे आता आणि त्यानंतर पुढचा तपास पण चालू आहे पोलिसांचा आणि त्यामध्ये बरेच नावं बाहेर येतील आणि हे असं येणं गरजेचं आहे कारण जे लहान व्यापारी आहेत आमच्या जिल्ह्यामध्ये किंवा भारतामध्ये सुद्धा त्यांना अशा बऱ्याच प्रकारचे त्रास होतात आणि ते कुठं पोलीस स्टेशनमध्ये जायचं, कुठं काय करायचं तक्रार असं करून ते बरेच जण सहन करतात आणि त्यांना मागेल ती अमाऊंट देतात. पण आमचा ग्रुप अशा याला बळी पडणारा नाही आहे कारण जे काही काम आहे ते सर्व चोख काम आहे, व्यवस्थित काम आहे. त्यासाठी आम्ही तक्रार लगेच केली आणि सर्वांनी आम्हाला अतिशय चांगलं असं सहकार्य केलेलं आहे. महाराष्ट्राबरोबरच तुमचे कर्नाटकमध्ये देखील अनेक व्यवसाय आहेत, तर नेमकं तिथली कागदपत्र किंवा तिथला तो नेमका काय प्रकार आहे, असं काय झालेलं आहे का किंवा काय? असं काही नाही आहे. आता त्यांनी कोणाची तरी ओळखीने तिथे GSTची रेड केली आहे आमच्या डीलरवर की ड्रग्ज पण असतात त्यांच्याकडे आणि अशा पद्धतीचे कॅश पण असतं आणि अशा बरेच तक्रारी करून त्यांनी रेड करायला लावली पण त्यात काही निष्पन्न झालं नाही. कॅश पण थोडी होती, ती पण बुक्समध्ये होती, अकाउंटमध्ये होती, तर ती कॅशसुद्धा त्यांनी परत दिली आणि कोणतंही ड्रग्ज किंवा असलं कोणतंही, कारण आम्ही आज युनिव्हर्सिटी इतकी मोठी चालवतो आहे तर असले कोणतेही प्रकार आमच्या इथं होत नाहीत आणि केव्हा होणार पण नाहीत पुढे भविष्यामध्ये. ही मी सर्वांना ग्वाही देतो आणि या पद्धतीने हे जे ब्लॅकमेल करणारे लोक आहेत त्यांना कुठेतरी धडा शिकवलाच पाहिजे असं या पद्धतीने आम्ही हेही कंप्लेंट केलेली आहे. तुमच्या सुरुवातीच्या आधीचे जे व्यवसाय होते त्याच्यातून तुम्ही ट्रॅक बदलला, आता अगदी व्यवस्थित सुरू असताना मग नेमकं अशा पद्धतीनं का कुठेतरी बदनाम करण्याचं षडयंत्र असेल? हां, बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. कॉम्पिटिटर्स पण असतात मार्केटमध्ये तर ते सुद्धा बदनाम करू शकतात. एम्प्लॉईज ज्यांना संतुष्टी होत नाही काही केलं तरी स्वतःसुद्धा काम करत नाहीत आणि दुसऱ्यांनासुद्धा करू देत नाहीत बरोबर काम आणि त्यांना तुम्ही काहीही दिलं तरीसुद्धा ते समाधानी होऊ शकत नाहीत. असे जे एम्प्लॉईज आहेत थोडे बोटावर मोजण्या एवढे आहेत, ते 10,000 लोकांमध्ये 10 लोक असतील फक्त, पण त्यांच्यामुळं ते सर्व त्याचं जे म्हणजे जे ॲम्बियन्स आहे आपल्या ग्रुपचा जे म्हणजे आज व्यवस्थित प्रमाणे चाललेलं आहे ते खराब करण्याचा प्रयत्न करतात. तर त्याला केव्हाही आम्ही बळी पडणार नाही आणि त्याला बरोबर तोंड देऊ आम्ही. तर आपण बघितलं की या ठिकाणी फिनिक्स पक्षाप्रमाणे या ग्रुपनं आहे ती भरारी घेतलेली आहे आणि असं असताना एक बदनामी करण्यासाठी किंवा भीती घालण्याच्या दृष्टीनं हे असे सगळे प्रकार आहेत ते सुरू आहेत, मात्र त्याला कुठलीही भीक घातली जाणार नाही, घाबरले जाणार नाहीत, अशा पद्धतीचं मत देखील या ठिकाणी संजय घोडावत यांनी व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, ABP माझा, कोल्हापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.